अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे, अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू आपल्याला सतत आपल्या सोबत ठेवायची आहे। जी वस्तू सतत सोबत ठेवल्याने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, अडलेल्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण व्हायला लागतील, जी जी कामं तुमची अडली होती ती मार्गी लागतील। व्यवसाय, व्यापार, उद्योग, नोकरी प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल। बघा, या दोन वस्तू जोपर्यंत तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत कुठलीही बाधा, कुठलीही इडापिडा, कुठलीही वाईट शक्ती तुमच्या आसपासही फिरणार नाही। समाजामध्ये तुम्हाला नावलौकिक मिळेल। प्रत्येकाला वाटत असतं की समाजात माझं नाव असावं, लोकांनी माझा आदर सत्कार करावा, लोकांनी माझी वाहवा करावी, लोकांनी माझं कौतुक करावं, मी जसं सांगेल तसंच लोकांनी करावं। लोकांवरती इम्प्रेशन पाडण्यासाठी तुम्हाला ही एक वस्तू तुमच्या जवळ ठेवायची आहे, जी वस्तू जवळ ठेवल्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील। बघा, तुमची अडलेली जी कामं आहेत, ज्या कामांमध्ये सतत अपयश येत आहे, त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल। जिथे जिथे तुमची कामं रखडलेली होती ती सर्व कामं तुमची मार्गी लागतील। जर तुम्ही व्यापार उद्योग करत असाल आणि व्यापार उद्योग वाढण्यासाठी हा उपाय कराल तर तुमचा व्यापार आणि उद्योग झपाट्याने वाढायला सुरुवात होईल। अनेक वर्षांपासून अडलेली एखादी इच्छा असेल, मग ती लग्नाची असेल किंवा मग पुत्र प्राप्ती म्हणजे संतान प्राप्तीची असेल किंवा मग तुमची नोकरी संदर्भातील कुठली इच्छा असेल, अशी कुठली घर, व्यवसाय, व्यापाराची कुठलीही तुमची अडलेली प्रत्येक इच्छा या एका उपायाने पूर्ण होईल। बघा, जोपर्यंत ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवाल तर तोपर्यंत तुमच्या खिशामध्ये जो पैसा आहे तो पैसा टिकायला लागेल, तुमचा खिसा पैशांनी भरून राहील, तुमची तिजोरी जी आहे ती तिजोरी पैशांनी नेहमी भरून राहील। घरात माता लक्ष्मीची कृपा अखंडित राहील। घरातील जी अवलक्ष्मी, जी काही बाधा असेल, जी इडापिडा असेल तिचा क्षणात नाश होईल। आता कुठली वस्तू आहे, नक्की काय उपाय आहे, हे सगळं तुम्हाला पुढे सांगणार आहे। मात्र इतकंच लक्षात ठेवा, आजचा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आता आपल्याला या उपायासाठी काय करायचं आहे, हा उपाय तुम्ही कुठल्याही शनिवारी, बुधवारी, शुक्रवारी, गुरुवारी किंवा मंगळवारी करू शकतात। ठीक आहे, तुम्हाला तुमचं जे देवघर आहे या देवघराच्या समोर बसायचं आहे आणि लाल रंगाचा एक कागद घ्यायचा आहे। उपाय अत्यंत साधा सोपा आहे, मात्र 1001% तुम्हाला 24 तासांत लाभ देणार आहे। ठीक आहे, तुम्हाला एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे। या लाल रंगाच्या कागदामध्ये तुम्हाला अर्धा चमचा बडीशेप टाकायची आहे। अर्धा चमचा बडीशेप, ज्याला आपण सोप म्हणतो। बघा, बडीशेप ही बुध ग्रहाशी आणि शुक्र ग्रहाशी निगडीत आहे। बुध ग्रह स्ट्रॉंग करायचा असेल आणि शुक्र ग्रह स्ट्रॉंग करायचा असेल तर बडीशेपाचे उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। खरं तर ज्याच्या आयुष्यात बुध स्ट्रॉंग असतो तर त्याच्या आयुष्यात लक्ष्मी नेहमी स्थिर असते। ज्याच्या जीवनात बुध स्ट्रॉंग असतो त्याच्या आयुष्यात लक्ष्मी नेहमी स्थिर असते, त्याच्या जीवनात सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य या सर्वच गोष्टींची भरभराट असते। आणि ज्याचा शुक्र स्ट्रॉंग असतो, प्रत्येकाला माहिती असेल, ज्याचा शुक्र स्ट्रॉंग असतो त्याच्या आयुष्यात मालामाल होण्याचे जे संकेत आहेत किंवा जे भाग्य आहे ते खूप जास्त असतं। शुक्र ग्रह हा आपल्याला मालामाल करणारा ग्रह आहे आणि ज्याचा शुक्र स्ट्रॉंग असतो त्याच्या आयुष्यात कधीच दारिद्र्य नसतं। त्याच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त श्रीमंती आणि पैशांचे योग हे भरभरून असतात। खळखळून लक्ष्मी त्याच्या घरामध्ये असते, भरभरून पैशांची कृपा त्याच्या घरात प्राप्त असते, ज्याचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो। तर बडीशेप ही शुक्राला आणि बुधाला आकर्षित करणारी आणि या दोन्ही ग्रहांना स्थिर करणारी गोष्ट आहे। त्यामुळे तुम्हाला अर्धा चमचा बडीशेप त्या कागदामध्ये घ्यायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे। पण काळी मिरी कशी घ्यायची आहे तर बघा, तुम्हाला तुमची जी जन्मतारीख आहे या जन्मतारखेनुसार ती काळी मिरी घ्यायची आहे।
आता माझी जन्मतारीख आहे 15, बरोबर, माझी जन्मतारीख आहे 15, तर मी काळी मिरी घेणार 6. आता 6 का, तर 15 म्हणजे पहिला अंक आहे 1 आणि दुसरा अंक आहे 5. तर 1 आणि 5 या दोन संख्यांची जी बेरीज होते ती किती होते, 6. म्हणून मी ज्या काळ्या मिरी आहेत त्या 6 घेणार. आता समजा कोणाची जन्मतारीख असेल 2, तर त्यांनी 2च काळी मिरी घ्यायची आहे. कोणाची जन्मतारीख असेल 8, त्यांनी 8 काळी मिरी घ्यायची आहे. कोणाची जन्मतारीख असेल समजा 18, तर त्यांनी 1 आणि 8 किती होणार, 9, तर 9 काळी मिरी घ्यायची आहे. समजा कोणाची जन्मतारीख असेल 25, तर 2 आणि 5 किती होतील, 7, तर तुम्ही 7 काळी मिरी घ्यायची आहे. जेवढी तुमची जन्मतारीख असेल त्या जन्मतारखेनुसार तुम्हाला ह्या काळी मिरी घ्यायच्या आहेत आणि त्या काळी मिरी तुम्हाला त्या पुडीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत, म्हणजे त्या कागदामध्ये ठेवून द्यायच्या आहेत. त्यानंतर याची पुडी बनवायची आहे. या लाल रंगाच्या कागदाची एक पुडी बनवायची आहे आणि ही जी पुडी आहे ही तुम्हाला देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची तस्बीर किंवा फोटो आहे त्या फोटोच्या समोर ठेवून द्यायची आहे. माता लक्ष्मीचा जो सिद्ध मंत्र आहे गायत्री मंत्र, या गायत्री मंत्राचं 1 वेळा पठण करायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीत यशप्राप्ती होण्यासाठी माता लक्ष्मीला विनंती करायची आहे. हे करून झालं की त्यानंतर ती पुडी तिथून उचलायची आहे. ती सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही हा उपाय करू शकतात. ठीक आहे, ती पुडी तिथून उचलायची आहे आणि जर समजा तुम्ही संध्याकाळी केलात तर रात्री झोपताना उशीखाली ठेवून द्यायची आहे. जेव्हा सकाळी दुसऱ्या दिवशी तुम्ही उठाल तेव्हा ती पुडी, जर पुरुष असतील तर पॉकेटमध्ये ठेवून द्यायची आहे आणि महिला असतील तर पर्समध्ये ठेवून द्यायची आहे. आता पुरुष जे आहेत ते कामानिमित्त नोकरीनिमित्त सतत बाहेर जातात, त्यामुळे त्यांचा जो संबंध आहे या पुडीशी आणि त्यांचा संबंध व्यापार उद्योगाशी खूप जवळून येईल. मात्र महिला जर घरातच असतील तर ही पुडी पर्समध्ये ठेवून तेवढा लाभ होणार नाही. मग तुम्ही काय करा, एक तावीज घ्या, बाजारात कुठेही सहज मिळते. ही तावीज तुम्हाला घ्यायची आहे आणि या तावीजमध्ये तुम्ही ते काळे मिरी आणि सोप टाकली तरीही चालेल. ठीक आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवा ती रात्री खोलली पाहिजे, कारण दररोज रात्री झोपताना ती पुडी तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर ती सोबत ठेवायची आहे. रोज रात्री उशीखाली आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ती तुमच्या सोबत ठेवायची आहे. बाहेर जेव्हाही कुठला व्यवहार करताना जाल, दुकानात धंद्यात नोकरीत जाल, तेव्हा ती तुमच्या सतत जवळ असली पाहिजे. जेव्हा तुम्ही कामावरून नोकरीवरून व्यवसायावरून घरी याल तेव्हा ती तुम्हाला काढायची आहे आणि तुमच्या उशीखाली ठेवून द्यायची आहे. आता ही किती दिवस ठेवायची, तर ती तुम्ही 4, 5, 6 महिने सतत सोबत ठेवून द्यायची आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता याचा रिझल्ट थोडासा कमी झालेला आहे, आता रिझल्ट याचा थोडासा कमी होताना दिसत आहे, त्यावेळेस ही पुडी तुम्हाला बदलायची आहे. ही पुडी जी आहे ज्यामध्ये सोप काळी मिरी घेतलेली आहेत, हे सगळी पुडीच कागदासकट पुडीच तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायची आहे. वड, पिंपळ किंवा घराच्या समोर असलेल्या कुठल्याही झाडाखाली ठेवून द्यायची आहे. त्याऐवजी पुन्हा नवीन कागद घ्यायचा आहे, पुन्हा तुम्हाला बडीसोप घालायची आहे आणि पुन्हा तुमची जी जन्मतारीख असेल त्यानुसार तुम्हाला काळी मिरी त्याच्यामध्ये घेऊन तुम्हाला त्याची पुडी जी आहे ती करून तुम्हाला पुन्हा ती तुमच्या सोबत ठेवून द्यायची आहे. बघा, जसं तुम्हाला सांगितलं की सोप म्हणजे बडीसोप ही आपल्या शुक्र आणि बुध ग्रहाला मजबूत करते, आपल्या आयुष्यात आपल्याला मालामाल करते. त्याचप्रमाणे काळी मिरी ही अशी गोष्ट आहे जी आपल्या जीवनात कितीही मोठी नजरबाधा लागलेली असेल, किती मोठी तांत्रिक बाधा असेल, कुठली वाईट शक्ती, अवलक्ष्मी, कुठली इडापिडा, कुठलीही मोठी बाधा जर आपल्याला त्रास देत असेल, मग ती शत्रुपीडा असेल, तांत्रिक बाधा असेल, या सगळ्या पिढ्यातून आपल्याला काळी मिरी जी आहे ती आपल्याला या सगळ्या पिढ्यातून मुक्तता करते. नजरबाधा असेल किंवा कुठलीही बाधा असेल तर त्या बाधेतून आपल्याला आपलं म्हणजे निवारण होतं. बघा, काळी मिरी ही अशी गोष्ट आहे जिच्यामध्ये नकारात्मकता शोषण्याची जी क्षमता आहे ती खूप जास्त आहे. जेव्हा तुम्ही काळी मिरी आणि सोप या दोन्ही गोष्टी एकत्रित ठेवाल तेव्हा तुमच्या आयुष्यातील बाधा, इडापिडा सगळं संपून जाईल आणि तुमच्याकडे माता लक्ष्मीची कृपा होईल, तुमच्याकडे धन आकर्षित होईल, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पदप्रतिष्ठा प्राप्त होईल, लोक आकर्षित व्हायला सुरुवात होईल. सगळे लोक म्हणजे ज्या समाजात तुम्ही वावरत आहात, ज्या लोकांमध्ये तुम्ही फिरत आहात, ती लोक तुम्हाला इज्जत देतील. तुम्ही जे म्हणाल किंवा तुम्ही जे सांगाल तसं तुमच्या म्हणण्यानुसार करतील. लोक तुमचा सल्ला मागायला येतील. तुम्ही जे त्या लोकांना सांगाल किंवा जे सल्ले तुम्ही द्याल त्या प्रत्येक गोष्टीवरती लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील. बघा, या दोनही गोष्टी लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, धन आकर्षित करण्यासाठी, त्याचबरोबर समाजात नावलौकिक मिळवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील बाधा, नजर, दोष ह्या सर्व गोष्टी समाप्त करण्यासाठी
अत्यंत विशेष आणि महत्त्वाचे आहेत. व्यवसाय, व्यापार, उद्योग असेल तर त्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला भरघोस यश मिळायला सुरुवात होईल. तुमची प्रगती कुणीच या उपायाने रोखू शकणार नाही. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र तुम्हाला भरपूर लाभ देणारा उपाय आहे. त्यामुळे आवर्जून हा उपाय करा. आता बऱ्याच कमेंट अशाही असतात की ताई फक्त उपाय करून होतं का, कष्ट मेहनत खूप गरजेची असते. तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगत असते, तुम्ही असाल, मी असाल, कुणीही असेल, कष्ट मेहनत कुणाला चुकत नाही. कष्ट केल्याशिवाय कुणाला काहीच मिळू शकत नाही. पण जेव्हा कष्ट करूनही नशीब साथ देत नसतं तेव्हा उपाय करायला सुरुवात करा. कारण उपायांसोबत कष्टांसोबत जेव्हा कष्टांसोबत उपाय करायला सुरुवात करता तेव्हा नशीब साथ देतं. आणि जेव्हा नशीब साथ देतं तेव्हा आयुष्यात सगळं काही मिळत जातं. म्हणून कष्टांसोबत उपाय सेवा करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. तुम्हाला आजचा हा उपाय कसा वाटला नक्कीच कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.